आज आपण अशा एका ऍक्ट्रेस बद्दल बोलणार आहोत की त्या आज आपल्यामध्ये नाहीयेत. खरंच यार किती आपलं मोठं दुर्दैव आहे की त्या आपल्यामध्ये नाहीयेत. त्या जर आज आपल्यामध्ये असत्या तर खरंच वेगळाच माहोल झाला असता. 90s मध्ये 2 वर्षांमध्ये फक्त 2 वर्षांमध्ये त्याने 24 मूवी केल्या. 12 तेलुगू व 12 हिंदी मूवी केल्या. खरंच त्या जर असत्या 90s मध्ये तर त्यांची पोझिशन खरंच कोणच घेऊ शकलं नसतं. तर त्या ऍक्ट्रेसचं नाव काय आहे हे मी तुम्हाला सांगते. तर त्या ऍक्ट्रेसचं नाव आहे दिव्या भारती. त्या माझ्या खरंच खूप फेवरेट ऍक्ट्रेस होत्या. मला तर सर्वात जास्त 90s मधल्या हिरोईन पैकी त्याच आवडत होत्या. परंतु किती दुर्दैव आहे की त्या आपल्यामध्ये नाहीयेत. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती. आज आपण दिव्या भारती यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यांची बायोग्राफी आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर वेळ न घालवता सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओ. दिव्या भारती यांचा जन्म झाला होता 25 फेब्रुवारी 1974 ला. त्यांचा जन्म मुंबईच्या जुहू मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव ओम प्रकाश भारती होते आणि आईचे नाव नीता भारती होते. दिव्या भारतीला एक लहान भाऊ होता आणि एक सावत्र बहीण होती. दिव्या भारती लहानपणापासूनच खूपच नटखट होत्या आणि त्यांचा लुक ना अगदी डॉल सारखा दिसत होता. अभ्यासामध्ये दिव्या भारती या इतक्या हुशार नव्हत्या. म्हणजे त्यांना अभ्यासामध्ये इतका काही इंटरेस्ट असा नव्हताच आणि त्यांना थोडा पण अभ्यासामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि ज्या वेळेस त्यांना मूवी मध्ये काम करायला चान्स भेटला त्यावेळेस त्या म्हणल्या याच्यासारखं भारी काम कोणतंच नाही. व त्यांना इतकं मस्त वाटलं की आपला अभ्यासापासून आता आपण सुटकारा आपल्याला मिळाला. दिव्या भारती यांना 3 भाषा परफेक्ट येत होत्या. मराठी, हिंदी आणि इंग्लिश या भाषा त्यांना परफेक्ट येत होत्या. व त्यांच्या वडिलांनी त्यांना भेटवलं. त्यावेळेस त्या इतक्या खुश झाल्या तर त्यांनी निर्णय घेतला की हात न धुवायचा आपण. परंतु काही कारणास्तव त्यांनी हात धुतला व नंतर त्यांना हा जोक आठवून सुद्धा खूप हसू येत होतं. दिव्या भारती या जितेंद्र यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. ज्यावेळेस त्या 9वी क्लास मध्ये शिकत होत्या त्यावेळेस त्यांना निर्माता नंदू तोलानी यांनी बघितलं आणि त्यांना बघितलं की त्यांचा लुक पाहून ते एकदम वेडीत झाले आणि त्यांनी ठरवलं की त्यांना आपण एक मूवीची ऑफर द्यायला पाहिजे. 1988 मध्ये गुन्हा हो का देवता मध्ये मिथुनच्या अपोजिट त्यांना कास्ट करायचं ठरवलं. त्यावेळेस दिव्या खूप खुश झाल्या आणि त्यांना अभ्यास न करायचं एक कारणच मिळालं. त्यावेळेस त्यांचे वडील म्हणाले आमची मुलगी अजून खूपच लहान आहे त्यामुळे ती आता तरी कोणत्या मूवी मध्ये काम नाही करू शकणार. आणि त्यावेळेस ही मूवी संगीता बिजलानी यांना मिळाली. दिव्या भारतीला राधा का संगम या मूवी मध्ये कास्ट केलं होतं परंतु त्यांना नंतर जुही चावलाने रिप्लेस केलं. त्यावेळेस त्या खूपच लहान होत्या त्यामुळे त्यांची ही दुसरी मूवी पण त्यांच्या हातातून गेली. 1989 मध्ये तेलुगू प्रोड्युसर डी रामा नायडू यांनी आपल्या मुलाला घेऊन मूवी बनवत होते. त्यावेळेस त्यांना हिरोईन म्हणून ऍज अ लीड रोल म्हणून दिव्या भारती यांना कास्ट केलं. त्यावेळेस दिव्या भारती या फक्त 16 वर्षाच्या होत्या व त्या स्क्रीनवर 16 वर्षात फक्त स्क्रीनवर दिसल्या. त्यावेळेस ना त्यांना सगळ्यांनीच खूपच पसंत केलं. 1990 मध्ये त्यांची अजून एक मूवी आली होती परंतु ती मूवी जास्त नाही चालली. आणि 1991 मध्ये दिव्या भारती यांनी 2 मूवी मध्ये काम केलं आणि दोन्ही मूवी सुपरहिट झाल्या. फर्स्ट होती रावडी अल्लडू व सेकंड होती चिरंजीवी सोबत असेंब्ली रावडी जी होती. त्यावेळेस दिव्या भारतीचं टॉप तेलुगू ऍक्ट्रेस मध्ये नाव घेतलं जात होतं. नंतर आलं 1992. या वर्षी दिव्या भारती यांनी 10 मूवी मध्ये काम केलं. 1992 मध्ये फर्स्ट मूवी होती नंदामुरी बालकृष्ण सोबत धर्मक्षेत्र. त्यावेळेस त्या हिंदी मूवी मध्ये पण काम करू लागल्या. 1992 मध्ये त्यांची फर्स्ट बॉलिवूड मूवी आली विश्वात्मा. या मूवीचे सर्व सॉन्ग सुपरहिट झाले होते. त्यावेळेस त्यांचं 7 समुंदर हे गाणं खूपच फेमस झालं होतं व अजूनही हे सॉन्ग लोक आवडीने ऐकतात व हे सॉन्ग ऐकलं की फर्स्ट दिव्या भारती यांचीच आठवण येते. 1992 मध्ये ही मूवी सुपरहिट झाली होती. 1992 मध्ये त्यांची नेक्स्ट मूवी शोला और शबनम ही आली होती. त्यांच्या अपोजिट होते गोविंदा आणि ही सुद्धा मूवी सुपरहिट झाली होते. त्यावेळेस या मूवीसाठी फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं परंतु ह्या अवॉर्ड माधुरी दीक्षित यांना त्यांच्या बेटा या मूवीसाठी मिळाला होता.
मूवीच्या सेटवर गोविंदाला भेटायला साजिद नादियाडवाला आले होते. त्यावेळेस त्यांनी दिव्याला पाहिलं आणि त्यांना बघताच ते त्यांच्या प्रेमामध्येच पडले आणि त्यांनी डायरेक्ट त्यांना प्रपोज केलं आणि लग्नासाठी विचारलं. त्यावेळेस त्यांचं वय फक्त 18 वर्ष होतं. त्यामुळे घरच्यांनी त्यांचं लग्न एक्सेप्ट केलं नसतं. त्यामुळे दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांनी गुपचूप त्यांच्या घरी 10 मे 1992 रोजी लग्न केलं. त्यावेळेस इस्लाम धर्म दिव्या भारती यांनी स्वीकारला. 1992 मध्ये त्यांची नेक्स्ट मूवी होती दिल का क्या कसूर. ही मूवी जास्त चालली नाही, परंतु या मूवीचे सर्वच्या सर्व सॉन्ग खूपच सुपरहिट झाले होते. या मूवीचे सॉन्ग खरंच खूपच छान आहेत. तुम्हाला त्यामधलं एक सॉन्ग मी म्हणून दाखवतो. मिलने की तुम कोशिश करना, वादा कभी न करना, वादा तो टूट जाता है, वादा तो टूट जाता है. त्यांची नेक्स्ट मूवी आली रंगी. ही सुद्धा मूवी हिट झाली, परंतु या मूवीपेक्षा त्या मूवीचे सर्वच्या सर्व सॉन्ग खूपच सुपर डुपर हिट झाले. आता ज्या मूवीने दिव्या भारती यांना टॉप ऍक्ट्रेस मध्ये सामील केलं ती त्यांची नेक्स्ट मूवी आली. दिव्या भारती यांची नेक्स्ट मूवी आली होती दिवाना. ही मूवी ब्लॉकबस्टर झाली आणि या मूवी साठी दिव्या भारती यांना फिल्मफेअरचा लक्स न्यू फेसचा अवॉर्ड सुद्धा मिळाला आणि या मूवीमुळे दिव्या भारती टॉपच्या हिरोईन मध्ये दिसू लागल्या. या मूवीमध्ये SRK आणि ऋषी कपूर यांच्या अपोजिट होते. खरंच दिवाना ही सुद्धा मूवी खूप छान आहे. याच वर्षी दिव्या भारती यांनी SRK सोबत अजून एका मूवी मध्ये काम केलं होतं, दिल आशना है. ही मूवी फ्लॉप झाली होती. त्यांची नेक्स्ट मूवी गोविंदा सोबत आली, जान से प्यारा. त्यांची नेक्स्ट मूवी होती गीत. ही मूवी सुद्धा फ्लॉप झाली, परंतु या मूवीचं एक सॉन्ग खूप छान आहे. आप जो मेरे मीत न होते, होठों पे मेरे गीत न होते, आप जो मेरे मीत न होते, होठों पे मेरे गीत न होते, जीवन है क्या गीत बिना, जीवन है क्या गीत बिना, आप जो मेरे मीत न होते, होठों पे मेरे गीत न होते. त्यांची नेक्स्ट मूवी अरमान कोहली यांच्यासोबत आली. त्या मूवीचं नाव होतं दुश्मन जमाना. 1992 मध्ये त्यांची नेक्स्ट मूवी होती सुनील शेट्टी यांच्यासोबत. सुनील शेट्टी यांची ही डेब्यू मूवी होती. या मूवीचं नाव होतं बलवान. ही मूवी सुद्धा हिट झाली होती. 1993 मध्ये त्यांची मूवी आली क्षत्रिय. ही मूवी त्या जिवंत असतानाच रिलीज झाली होती. 2च वर्षात त्यांनी 12 हिंदी आणि 12 तेलुगू मूवी करून दिव्या भारती यांनी स्वतःला सिद्ध केलं. नंबर 1 हिरोईन बनायचं त्यांचं स्वप्न खूप जवळ आलं होतं, परंतु त्यांच्या नशिबात ते नव्हतं, कारण त्यांचं आयुष्य देवाने त्यांना खूप कमी दिलं होतं. शेवटी ती तारीख आली जी दिव्या भारती यांना आपल्यापासून इतकं लांब नेलं की त्या पुन्हा आपल्याला कधीच दिसलेल्या नाहीत. ती तारीख होती 5 एप्रिल 1993. त्याच्या आदल्या दिवशी 4 एप्रिलला मद्रासहून शूटिंग करून दिव्या भारती ह्या घरी आल्या होत्या. 5 एप्रिलला दिव्याला मुंबईच्या बाहेर आउटडोअरला शूटिंगला जायचं होतं, परंतु त्यांनी प्रोड्युसरला फोन केला आणि बोलल्या की एक दिवस आपण नंतर शूटिंग करूया, व त्यावेळेस प्रोड्युसर सुद्धा हो म्हणाले. कारण हे होतं की दिव्या भारती यांनी आई वडिलांसाठी 4 BHK फ्लॅट घेतला होता व डील फायनल करायची होती. त्यामुळे त्या शूटिंगला गेल्या नव्हत्या. नंतर त्या डील फायनल करून आपल्या नवऱ्याच्या घरी आल्या. त्यावेळेस त्या खूप खुश होत्या. त्यावेळेस त्यांचे काही फ्रेंड्स पण आले होते आणि नोकरानीही होती, ती जेवण बनवत होती. दिव्या भारती या फ्रेंड सोबत गप्पा मारत होत्या, बोलत बोलत ड्रिंक पण घेत होते. दिव्या भारती यांना आपल्या घराची लिव्हिंग रूमची खिडकी खूप आवडत होते. त्या सारखं तिथं बसत होत्या. ज्यावेळेस त्यांना नशा चढली त्यावेळेस त्या खिडकीत जाऊन बसल्या आणि नोकरानी सोबत गप्पा मारत होत्या. त्यांना इतकी नशा चढली होती, त्यामुळे त्या असं इकडे तिकडे सुद्धा खूप बघत होत्या आणि खिडकीकडे सारखं बघत होत्या. दुसरीकडे त्यांचे फ्रेंड्स टीव्ही बघत होते. दिव्या भारती ह्या गप्पा मारत होत्या आणि खिडकीकडे पण बघत होत्या आणि त्यांनी ना खूपच ड्रिंक केली होती.
त्यावेळेस काय झालं, ते असं खिडकीपाशी उभारल्या आणि खिडकीपाशी उभारला असताना ड्रिंक केल्यामुळे ना त्यांचा अचानक तोल गेला व त्या डायरेक्ट 5व्या मजल्यावरून खाली पडल्या. सगळे खूप घाबरले. खाली येऊन बघितलं तर त्या खूपच तडफडत होत्या. दिव्या भारती यांना लगेच दवाखान्यात नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की त्यांचा मृत्यू झालाय. काहीच सेकंदात आयुष्य बदललं. त्या किती खुश होत्या, परंतु त्या आता नाहीयेत. 7 एप्रिलला विलेपार्लेमध्ये त्यांचं अंतिम संस्कार केलं. त्यावेळेस त्यांना ना इतकं छान सजवलं होतं. त्यांना अगदी नवरीसारखं सजवलं आणि अंतिम विदाई दिली. फक्त 19व्या वर्षात त्या सगळ्यांना सोडून गेल्या. त्या वारल्यानंतर सर्वांनी वेगवेगळ्या चर्चा करायला सुरुवात केली. कोण कोण बोललं की त्यांना मारलंय, कोणी बोललं की साजिदने मारलंय, परंतु त्यावेळेस साजिद तेथे नव्हतेच. पोलिसांनी सगळे आरोप खोटे ठरवले. कारण काय झालं, पोलिसांनी सगळे चर्चा वगैरे केली, सगळे निष्कर्ष, सगळे प्रूफ वगैरे बघितले, परंतु त्यांचा मृत्यू सगळ्या प्रूफ मध्ये असं दिसलं की त्यांचा तोल जाऊन मृत्यू झालाय. 1998 मध्ये पोलिसांनी त्यांची फाईल बंद केली आणि मृत्यूचे कारण अचानक पडल्यामुळे सांगितलं. तर हे होती दिव्या भारती यांच्याबद्दल माहिती. तुम्हाला दिव्या भारती या आवडत होते का, मला नक्की कमेंट करून सांगा. व तुम्हाला त्यांची कोणती मूवी सर्वात जास्त आवडते हेही मला नक्की कमेंट करून सांगा. व तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.